गेल्या 3 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे कोपरगाव तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे। पावसाअभावी खरीप पिके पूर्ण जळून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे। पिण्याचे व शेतीचे पाणी, वीज, जनावरांचा चारा आदी प्रश्न गंभीर बनले आहेत। प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जबाबदारीने दुष्काळ परिस्थिती हाताळून ठोस पावले उचलावीत, अशी सक्त ताकीद कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रशासनाला दिली। माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी 2 सप्टेंबर तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना भेटून पाट पाणी, विजेचा प्रश्न, गतवर्षी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी शासनाकडून देण्यात येणारे अनुदान, पीक विमा तसेच नागरिकांना बिबट्यापासून होत असलेल्या त्रासाबाबत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। कोपरगाव तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तत्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि पाणी, चारा, डेपो, वीज, अग्रिम पीक विमा वाटप व दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याची आग्रही मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्याकडे केली। कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पाट पाणी, वीज, चारा व इतर समस्यांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत। दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसमोर जीवन मरणाचा बिकट प्रश्न निर्माण झालेला असताना स्थानिक आमदारांनी अजूनही टंचाई आढावा बैठक का घेतली नाही, टंचाई कृती आराखडा बनवण्याबाबत प्रशासनाला सूचना का दिल्या नाहीत, असा सवाल करून टीका स्नेहलताताई कोल्हे यांनी केली। या प्रसंगी जलसंपदा विभागाचे गोदावरी डावा कालवा कोपरगाव उपविभागाचे अभियंता सचिन ससाने, महावितरणाचे शाखा अभियंता योगेश सोनवणे, श्री दीक्षित, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, शेतकरी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये विशेषतः विजेचा प्रश्न असल्यामुळे नाही पावसाचं पाणी तर किमान विहिरीत थोडंफार पाणी असेल ते तरी भरता यावं, पण भारनियम असेल, इतर MSCBचे अनेक प्रश्न आहे। ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे, कुठं रात्रीची वीज येते, बिबटे त्याच्या बाहेर पडलेत, सगळे येत आहेत, तर ते अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे। आणि अजूनही कोपरगाव तालुक्यातले लोकप्रतिनिधी झोपेत आहे का असा माझा प्रश्न आहे। त्याचं कारण कलेक्टर साहेबांनी जरी टंचाई आढावा बैठक घेतली पण तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी अजूनही टंचाई आढावा बैठक घेतलेली नाही की काय काय कोणत्या विभागाला कशा कशा सूचना केल्या पाहिजे। इरिगेशनचं पाण्याचे रोटेशन सुरू झाले आणि नंतर राहतात एक बैठक झाली, तोपर्यंत पाण्याचा पुरा खेळखंडोबा झाला। म्हणजे पाण्याची तारीख ठरवणं असेल, ती वेळेत येणं गरजेचं आहे, तर पिकं वाचतील। सोयाबीनची आज परिस्थिती अतिशय वाईट आहे, पीक गेलंच समजा, जनावरं सोडून दिलेत काहींनी, आणि पाणी नसल्यामुळे ऊस पीक धोक्यात आल्यामुळे ऊसाचं पीक हे चाऱ्याला वापरलं जातंय। भविष्यात कारखान्यांना ऊस टंचाई, अशा अनेक एकामागे एक अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ते तहसीलदार साहेबांच्या बरोबर आम्ही मीटिंग केली। अनेक शेतकऱ्यांनी व्यक्तिगतरित्या स्वतःच्या काही ज्या अडचणी असतील, महसूल विभागा संदर्भात असतील, पीक विम्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नांची तसं खोल चर्चा झाली। त्याच्यात तहसीलदार साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे। मी त्यांना म्हणाले की साहेब, जर का आमदार साहेबाला टाइम नसेल तर तुमच्या स्तरावर तरी किमान अधिकाऱ्यांना सूचना द्या, म्हणजे प्रश्न तरी सुटतील। आजची परिस्थिती अशी झाली की ताण लागल्यावर विहीर खोदायला सुरू झाली, अजून खूप गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे। प्यायला पाणी नुसती माणसांनाच नाही तर जनावरांना सुद्धा प्यायला पाणी नाही, चारा नाही, आणि म्हणून अतिशय हवालदिल झालेला आहे शेतकरी। आणि म्हणून वीज वितरण कंपनीचे अनेक प्रश्न आहेत। त्या अधिकाऱ्यांना मी म्हटलं, बाबा माझ्याकडे काही प्रश्न आणून द्या, मी मंत्रालय स्तरावर त्याचा पाठपुरावा करते, पण कोपरगाव शहरातल्या जनतेला त्रास होईल, सामान्य माणूस अतिशय मेताकुटीला आलेला आहे। आणि म्हणून या प्रश्नांकडे गांभीर्याने दखल घ्यावी, प्रशासनाने जागं व्हावं, शासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामं करावी। कारण खरं तर खरीप गेलेलं आहे हातातून आता, आणि खरीप पीक किमान 4 पैसे जर सोयाबीन सारख्या पिकाच्या हातात आले, त्याच्यावर दसरा दिवाळी होती आमच्या छोट्या सगळ्या शेतकऱ्यांची, त्याच्यावर बाजारपेठ चालते। म्हणजे हा काही फक्त शेतकऱ्याचा प्रश्न नाही, व्यापाऱ्यांची बाजारपेठ सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या अन्नदात्याच्या जीवावर चालत असते बऱ्याचदा। आणि म्हणून ही सगळी
एकमेकावर डिपेंड अशी ही साखळी आहे आणि याच्यात शासकीय अधिकाऱ्यांनी खरं तर त्यांचं कौशल्य दाखवायचं. त्यांनी माझ्याकडे जरी प्रश्न घेऊन आले तरी मी त्यांना वरिष्ठ अधिकारी असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, मंत्रालय स्तरावर त्यांना संपूर्णपणे सहकार्य निश्चित करेल. फक्त त्यांनी त्यांचा प्रश्न मांडला पाहिजे, म्हटलं पाहिजे. कारण आज सर्व शेतकरी अतिशय टेन्शन मध्ये आले, तणावाखाली आलेले. कारण पाणी काही ठिकाणी पोहोचलं पण कधी सोयाबीन पीक हातातून गेल्यावर पोहोचलं, त्याच्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही. बैल गेला झोपा केला अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ही अतिशय सगळ्या पोटतिडकीने प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांनी मांडलेले आहेत. तर त्याचं सगळ्या विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, ऊर्जा विभागाचे असतील, बाकी महसूल विभाग असेल, सगळ्या विभागावर इथे सारासार चर्चा झाली. आणि तहसीलदार साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांना गांभीर्याने याची त्यांनी दखल घ्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.